काय सांगतोस दादा? श्वेता तुला भेटल्यावर चक्क असं म्हणाली? हो ना. श्वेता म्हणजे ना जशी होती तशीच आहे ना अजूनही. जे वाटतं ते स्पष्टपणे बोलणारी. तिच्या ना ह्याच स्वभावामुळे मला तिचा प्रचंड हेवा वाटतो. आणि हो, अजून एक गोष्ट. बोल ना. मी हे तुला सांगितलं हे प्लीज कोणाला सांगू नकोस. दादा, ह्या आधी तुझं कुठलंही सिक्रेट मी कोणाला तरी सांगितलंय का रे? नाही तसं नाही, पण कूल ब्रो. पण श्वेता मीनाक्षीला तुझी बायको समजली ह्याचीच गंमत वाटते. नाही म्हणा, त्यात तिची पण काही चूक नाहीये. तुम्ही एकत्र असला की अगदी परफेक्ट कपल वाटता. कपाळ माझं. ए, आय एम नॉट जोकिंग. सुहा. ए, आणि आता तू विषय बदलू नकोस हा. पण दादा, जर मीनाक्षी अनाथ आहे, तिचं कोणीच नाहीये किंवा कोणी नसलं, तर आपणच तिची नाती आहोत ना. तू ब्लश होतोयस का? गप्प बस. काही ब्लश वगैरे होत नाही. तू तुझं काम कर बरं नीट. झालीये माझी मालिश करून. आणि तू कुठलीही टाळाटाळ न करता मला अगदी खरं खरं सांग, तुला मीनाक्षी आवडते ना? ए बोल ना दादा. तू सगळं तुझ्या मनातलं मला सांगतोस, मग हे सांगायला काय प्रॉब्लेम आहे? सुहा, हे बघ, आधी तिला पूर्णपणे बरी होऊ दे, मग बघू. विचार कर. म्हणजे त्याचा विचार करायचा आहे ह्याचा विचार तू आत्तापासूनच सुरू केलायस तर गुड. नॉट बॅड. कीप इट अप. चल, गुड नाईट. मला पल्लू म्हणून हाक मारणारी खूप कमी लोक आहेत. मग त्यांच्यापैकी कोण कोण मला फोन करू शकतं तेच आठवत नाहीये. मी इथे आहे हे कोणाला माहितीये? खरंच कोणी माझ्यासाठी फोन केला होता का? की तो रॉंग नंबर होता? तो रॉंग नंबर असेल तर मी त्या गोष्टीचा एवढा विचार का करतेय? पण खरंच जर माझ्यासाठी असेल तर? नाही, जोवर या सगळ्याचा सोक्षमोक्ष लागत नाही तोवर आता मलाच चैन पडणार नाहीये. हॅलो, कोण बोलताय? कोण बोलतंय? कोणाचा नंबर आहे हा? पल्लू? तू पल्लूच बोलतीयस ना? नैना? हो, मी
माणूस बोलतीये. कशी आहेस तू? मी ठीक आहे, ठीक आहे. अगं मी थोड्या वेळापूर्वी याच नंबरवर फोन केला होता. कुठल्या तरी खडूस बाईने फोन उचलला होता आणि रॉंग नंबर सांगून सरळ फोन ठेवून दिला. बरं ते जाऊ दे, तू आत्ता कुठेस ते सांग. अगं माझं सोड, तू कुठे आहेस ते सांग. ठाण्याला ठाण्याला एका न्यूरोलॉजी हॉस्पिटलमध्ये जॉब करते अगं. आणि योगायोगाने तुझी फाईल माझ्या हातात आली. फाईलवर फोटोही होता. फोटोवर मी तुला ओळखलं आणि नंबरही होता. म्हटलं फोन करूनच बघावं. पण नक्की हा सगळा काय प्रकार आहे? काय झालंय तुला? अगं ते सगळं मी तुला सांगते हां, पण हा विषय प्लीज फोनवर नको. आपण भेटूया का? ठीक आहे, उद्याच भेटू सकाळी 10 वाजता. कुठे भेटायचं? तू आमच्या हॉस्पिटलमध्ये आलीच आहेस ना. तुमच्या हॉस्पिटलच्या पुढेच एक गार्डन आहे, त्या गार्डनमध्ये भेटूया आपण. बर. आणि आणखीन एक सांगू का? बोल ना. हे बघ, या नंबरवर परत प्लीज कॉल करू नकोस, प्लीज. बरं ठीक आहे, नाही करणार फोन. उद्या भेटूया आपण. बाय. बाय. काय ग, एवढ्या रात्री ते फोन जवळ काय करतेस तू? ते मी मला ना अचानक मगाशी एक नंबर आठवायला लागला, म्हणून म्हटलं लावून बघावा कोणाचा असेल. शाबास, म्हणजे चांगली प्रगती आहे की. लाव, फोन लाव. अगं तुझ्या एखाद्या नातेवाईकाचा फोन असू शकतो. लाव, फोन लाव. नाही तर असं कर, मला दे, मला नंबर सांग, मी फोन लावते. हो, मला ना फोन नंबर आठवला म्हणूनच मी आले होते इथे, पण आता अचानक आठवत नाहीये. शांतपणे आठवून बघ ना जरा एकदा. मी खरंच खूप प्रयत्न केला, पण नाही आठवत आहे. अशी काय ही मुलगी? मला अजूनही हिची लक्षणं काही ठीक दिसत नाहीये. काय झालंय मला? आता तर चक्क त्या मीनाक्षीची स्वप्न पडायला लागली. नाही नाही, या सगळ्याला सोहाच कारणीभूत आहे. बघावं तेव्हा ती माझ्यासमोर मीनाक्षीचा विषय काढत असते. नाहीतर माझ्या मनात तसं काहीच नाहीये. चला, खरंच असं काही नाहीये. खरंच हे सगळं सोहामुळे होतंय की नाही? चला.
नैनाला भेटणं अत्यंत गरजेचं आहे. मला सगळी कामं लवकरात लवकर आटपायला हवी. मीनाक्षी, झाला उपमा करून? हो ठीक आहे, कोथिंबीर भरून घालायला. आई, जरा चव घेऊन बघा ना. अगं काय गरज आहे? मला असं वाटतंय मिठाचं प्रमाण आज गडबडलंय. तू चांगली सुगरण होण्याच्या मार्गावर असताना असं घडणं शक्यच नाहीये. पण तरी पण एकदा बघा ना. बरं दे. म्हटलं होतं ना काही गरज नाही म्हणून. मस्त झालाय अगदी. मी काय म्हणते मीनाक्षी, मीनाक्षी नाही, पल्लवी. बरोबर बोलतेय ना मी? पल्लवी. तुम्ही हो काय बोलताय? तुम्हीच तर माझं नाव मीनाक्षी. मीनाक्षी नाही, पल्लवी. काल जो आपल्याकडे फोन आला होता पल्लू पल्लू म्हणून, तो तुझ्यासाठीच आला होता ना? अहो पण वंस तुम्ही. वहिनी, मी खरं तेच बोलतीये. पण पण हिचं नाव पल्लवी आहे हे तुम्हाला कसं कळलं? शंकरनी मला सांगितलं. आणि अभिलाही माहिती आहे. आश्रमामध्ये हिचं खरं नाव पल्लवी आहे. आपल्याकडे जो फोन आला होता तो पल्लू म्हणूनच आला होता ना. मग या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून कसं चालेल, नाही का? आणि हिचं जवळचं, नात्यातलं, ओळखीचं कुणीतरी असेलच ना इथे. म्हणूनच तर आपल्याकडे फोन येतोय ना. हे आई, मला पटकन डबा दे. मला ब्रेकफास्ट करायला अजिबात वेळ नाहीये. त्यात मला ट्रॅफिक पण लागणार आहे आता. हा, डबा दे ना. तुम्ही शांत का आहात इतके? काय झालं? काही नाही ग. आपल्याकडे काल पल्लवी नावाचा जो फोन आला होता त्याबद्दल सांगत होते मी. वाटलंच होतं मला. वाटलंच होतं म्हणजे? मी चुकीचं काही बोलतीये का? म्हणजे दादा तुला काहीच बोलला नाहीये तर? आता अभिचं काय मध्येच? अगं, काल पल्लवी नावाने जो फोन आला होता ना, हे जेव्हा दादाला कळलं तेव्हा त्यालाही तेच वाटलं जे तुला वाटलं आत्ते. म्हणून त्याने डायलिस्टमधनं तो नंबर काढला आणि त्या नंबरवर कॉल बॅक केला होता. मग उचलला कुणी फोन? नाही, मी उचलला तेव्हा बाई बोलत होती ना कोणीतरी एक. हो, बाईच होती, पण तिने चुकून आपल्या नंबरवर कॉल केला होता. अगं पण ती तर पल्लवीला विचारत होती. अगं आत्ते आई, योगायोगाने तिच्या पण भाचीचं नाव पल्लवीच होतं. आणि तू तिला रॉंग नंबर सांगितलास ना, तेव्हा तिलाही कळलं की तिने चुकीचा नंबर डायल केलाय. आणि मग नंतर तिचं तिच्या भाचीशी बोलणं झालं. थँक्स नैना. तू तिकडे सावरून घेतलंस म्हणून मी वाचले. नाहीतर माझं आज काही खरं नव्हतं. अरे वा, आज नाश्ता लवकर तयार झालेला दिसतोय. मीनाक्षीने केलाय. वंस, जरा खाऊन बघा ना. अगं कशाला? बघा हो, बघा कसा झालाय. चवीला काही वाईट नाही आहेत का?
बरं आहे डबा देवा. हो. तुझ्या हाताला गुण आहे म्हणून तुला सांगते अशातलं काही नाहीये, आणि शेक दिल्याने बरं वाटतं अशातलाही भाग नाहीये. आमच्या वनिताने नुसती पाठ चेपून जरी दिली ना तरी बरं वाटतं. पण मेलीला शेक द्यायला सांगायची भीती वाटते. पाठीवर गरम पाण्याची पिशवी तशीच ठेवायची आणि काहीतरी आठवत बसायची. नैनाला 10 वाजता भेटायचे ठरले. जिथे भेटायचंय ते गार्डनही मला माहित नाहीये. शोधावं लागणार आहे. तिथे वेळेत पोहोचायचं तर मला आत्ताच इथून बाहेर पडायला हवं. काय ग, थांबलीस का? झालंय शेकून. तुम्ही आता आराम करा, तुम्हाला बरं वाटेल. तुला कुठं जायची घाई आहे का? नाही, मग कुठं निघालीस घाईघाईत? आता कुठं जरा बरं वाटायला लागलं होतं. थोडा अजून शेक दे. मला आवडलं असतं अजून शेकून द्यायला, पण फार शेकणं पण बरं नाही. उगाच दुखणं कमी होण्याऐवजी वाढू शकतं ना. तुम्ही आता पडून राहा, तुम्हाला बरं वाटेल. आणि तुम्हाला आरामाची गरज आहे आता. अगं ए, जरा ना जास्तच बोलायला लागली. द्या आता. अगं आई ग, आई 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 ग, पांडुरंगा. अगं लता, सोहाला सकाळी कॉलेजला जायला गडबड झाली होती. नाश्ता केला का तिने? नाही, नाश्ता वगैरे केला नाही, तिच्याकडे वेळच नव्हता. मी तिला टिफिन दिलाय भरून. व्हेरी गुड. बरं, नाश्ता झाला की गोळ्या घ्या, विसरू नका. हो हो, गरम आहे तोपर्यंत खाऊन घ्या. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाश्ता झालाय. काय झालं? अशा अस्वस्थ का वाटतंय? कालच्या प्रवासाचा थकवा गेला नाहीये का अजून? नाही हो, काही नाही. आणि आत्याही सांगत होती तुम्हाला काल रात्री फोन नंबरही आठवत होता. खरं आहे? हो, म्हणजे मला नंबर आठवला होता, पण मी आणखीन आठवण्याचा प्रयत्न केला आणि विसरून गेले. इट्स ओके. आपण हे सगळं ना पॉझिटिव्हली घेऊया. सगळेच मिळून प्रयत्न करत राहूया. मला खात्री आहे एक ना एक दिवस हिला हे सगळं नक्की आठवणार आहे. म्हणूनच मी ठरवलंय आता की रोज घराबाहेर पडायचं. कोण जाणे, एखादी गोष्ट बघून मलाही काहीतरी आठवेल. तू बाहेर निघालीस? हो. मग बरं झालं. मलाही बाहेर जायचंय, मार्केटमध्ये जायचंय, आणि शाळेत जाऊन एका अर्जावर सही पण करायची. तू थांब ना जरा 5-10 मिनिटं, मी माझं रजिस्टर घेऊन येते, मग आपण निघूया. माझ्याच बाबतीत असं का घडतंय तेच मला कळत नाहीये. ठरवते काहीतरी एक आणि होतंय भलतंच काहीतरी. आता काय करू मी? नैनाला कशी भेटू? लता, तू पण ना आजकाल त्या वनितासारखं वागायला लागलीस. का? काय झालं? अगं काल ठरलं ना आपलं की मी तुला ड्रॉप करायचंय म्हणून. अगं बाई, मी विसरले. हा, खरंच विसरले. सॉरी, विसरले मी. मग मी निघू का? हो. आणि हो,
इतक्याही लांब जाऊ नका की येताना रस्ता चुकायला होईल. नाही, नाही जाणार. आणि जर रस्ता चुकलीस तर कोणालाही विचारायचं, प्रिन्सिपल लता परांजपेंचं घर कुठं आहे, तुला कोणी इथं आणून सोडेल. कळला हा टोमणा कळला. अगं खरंच सांगतोय. ती पण हसते बघा. आणि हो, हे धर. हे कशासाठी? अगं असू दे, राहू दे, घे. घे. येते मी. सांभाळून जा.